टिकर, संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वागचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, रायगड अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, मुंबई ईशान्य संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर, परभणी संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई अशा 17 नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे आणि एकूण 22 जागा शिवसेना लढते आहे. साधारण उरलेली जी नावं आहेत 5 ही येत्या 2 दिवसात जाहीर केली जातील. त्याच्यामध्ये मग पालघर असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर मुंबई उत्तर असेल, हातकलंगणे असेल, अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत. पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या 24 तासात किंवा पुढल्या अजून 2 दिवसात होईल. हातकलंगणेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे. ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील. सांगली काँग्रेसचा दावा आहे, उत्तर पश्चिममध्ये काँग्रेस मुंबई माजी अध्यक्ष संजय निरुपम हेही दावा करतात. त्या 2 जागा तिढ्याच्या आहेत. तुम्ही घोषित कोणताही तिढा नाही. शिवसेनेनं ज्या अर्थी या जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्या अर्थी तिथे कोणताही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही. आता रामटेक ही आमची सिटिंग जागा होती. आपण पाहिलं असेल रामटेकला आमचे खासदार गेल्या 4 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेत. म्हणजे अगदी रामटेकला सुबोध मोहिते, त्यानंतर प्रकाश जाधव, हे 2 तर आहेतच आधीचे, कृपाल तुमाणे. ही जागा आम्ही सातत्याने लढतोय आणि जिंकतोय. कोणाबरोबर जिंकतोय कोणाबरोबर लढतोय हा प्रश्न नाही, ती सिटिंग जागा आहे. त्या जागेवर काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार जाहीर केला. त्याच्यावरती आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही, कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता. त्या बदल्यामध्ये आम्ही ईशान्य मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं. त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय. आम्ही सांगितलं असं रामटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत कोणी नाही. महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित जाहीर करतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही. शिवसेना हा मोठा पक्ष. कोल्हापुरी आमची हक्काची जागा होती. तिथे आम्ही साधारण 30 वर्षे ती जागा आम्ही लढतो आहोत. यावेळेला ती सिटिंग जागा होती. पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली. कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता. हातकलंगणेवर चर्चा सुरू आहे राजू शेट्टी यांच्याशी. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे. संजय निरुपम आग्रही आहे. त्यांनी 12 वाजता पत्रकार परिषदही बोलावली आहे. कदाचित ते काही मोठी भूमिका घेऊ शकतात. मला त्यांच्याविषयी माहीत नाही. ते एका वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतात. काँग्रेस पक्षात ते काम करतात. त्याच्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घ्यावा किंवा काय आमच्यावर बोलावा हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत. आम्ही त्यांना 5 जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे. अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे. आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत
प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत, कारण फक्त आंबेडकरी समाजाची नाही तर या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं. सर, त्या 5 जागा नेमक्या कोणत्या आहेत? कारण की प्रकाश आंबेडकर वारंवार बोलतात, असं बोलतात की विनिंग जागा 2च दिल्या जातात, मात्र बाकीच्या जागा आहेत या अशा दिल्या जातात जिथे विनिंग नाही आहे. विनिंग आणि अनविनिंगचा अर्थ मला कळत नाही. प्रत्येक जागेवरती संघर्ष आणि लढाई असते. आज बारामतीसारखी जागासुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना सुद्धा लढावंच लागेल, बिनविरोध होणार नाही. लढण्याची जिद्द आणि उमेद असेल तर आपण प्रत्येक जागा जिंकू शकतो आणि महाराष्ट्रातल्या 48 जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांना सोडलेल्या 5 जागाही आहेत. अकोल्यासह 4 जागा ज्या आहेत त्या प्रत्येक जागेवर आम्ही जिंकणार या जिद्दीने आम्ही उतरतो आहे. माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष जर त्या निवडणुकीत उतरणार नसेल तर त्या जागा महाविकास आघाडीला लढवून जिंकाव्याच लागतील, म्हणजे जागा जिंकणाऱ्याच आहेत. राऊत साहेब, नाशिकमध्ये विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं. जे नाव समोर येत आहे राजाभाऊ वाजे, तर काय असं झालं की हे नाव विजय करंजकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत असे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आपल्याला माहीत असेल की राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी सदस्यासाठी विधान परिषदेत जी नावं पाठवली होती त्यात विजय करंजकर यांचंही नाव होतं. ते त्यामुळेच अत्यंत कडवट शिवसैनिक आहेत. अनेक नावांचा विचार झाला नाशिकमध्ये, त्यात त्यांचं नाव आघाडीवर होतं हे नक्की. त्याच्यामुळे कोणाला कापून किंवा कोणाला घरी बसून उमेदवारी कुठे दिली नाही. प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार चर्चेत असतात आणि इच्छुक असतात. त्या सगळ्यातून ही निवड परिस्थिती आणि स्थिती पाहून केलेली आहे. अंबादास दानवे हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरसाठी इच्छुक होते. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत खैरेची उमेदवारी जाहीर केली आहे. अंबादास दानवेंची नाराजी तिथं काय होती? मला वाटत नाही कोणाची नाराजी आहे. शिवसेनेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं लढण्यासाठी हा अपराध नाही. जर संभाजीनगर असेल, नाशिक असेल, हिंगोली असेल, मुंबई असेल, अन्य ठिकाणी जर कोणी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असेल त्यात चुकीचं काय? पण उमेदवार हा एकच असतो, एकालाच उमेदवारी द्यावी लागते. सर, 17च्या व्यतिरिक्त आपण आणि काही नावं सांगितली ज्या जागांची 2 दिवसात यावी, मात्र यात जळगावचं नाव नाही घेण्यात आलं. जळगाव प्रामुख्याने जिथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील यापूर्वी सहभाग आहे ना. जळगाव आहे, पालघर आहे, कल्याण डोंबिवली आहे, त्यानंतर मुंबई उत्तर आहे. आहेत ना ही नावं. ह्याच्यावरती चर्चा होईल. आता संपत आलेली आहे. उमेदवार निश्चित झालेले आहेत. दुसरी यादी आम्ही आज उद्याकडेच जाहीर करू. राऊत साहेब, भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगापुढे तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुम्ही आक्षेपार्ह केलेल्या मी कोणताही आक्षेपार्ह विधान सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं नाही. दिल्लीचा एकंदरीत कारभार हा तुगलकी पद्धतीचा किंवा औरंगजेबी पद्धतीचा आहे असं म्हणणं त्याला आक्षेप घेण्यासारखं काय आहे? याला हुकुमशाही म्हणतात. औरंगजेबाचा कारभार, हिटलरचा कारभार, कोणी हिटलरशाही म्हणतं. आम्ही महाराष्ट्रात आहोत, आम्ही औरंगजेबाचा कारभार म्हणतो. त्यात आक्षेप घ्यावा असं काय आहे? त्यांनी त्यात सुधारणा करावी. सर, आपण घोषित केलेले अमोल कीर्तीकर यांना ईडीचं समन्स आलं आहे. आजच हजर राहा असं देखील त्यात नमूद करण्यात आलं. जाणीवपूर्वक दबाव तंत्र वापरलं जात आहे. जे केजरीवाल यांच्या बाबतीत होतंय तेच महाराष्ट्रात मुंबईमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाबतीत होत आहे. पण कीर्तीकर असतील, अमोल कीर्तीकर असतील किंवा आम्ही सगळे असू, कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. तुम्ही ईडी लावा, CBI लावा, आणखीन काही लावा, ही तुमची सगळी हत्यारं भविष्यात बोथट ठरतील. आणि केजरीवाल हे मुख्यमंत्री म्हणून अजूनही तुरुंगातून काम करतायत आणि त्यांची लोकप्रियता ही मोदींपेक्षा जास्त झालेली आहे. अमोल कीर्तीकर यांना जर ईडीने अटक केली तर त्यांची उमेदवारी त्याबद्दल काय भवितव्य? शुभ बोलरे नाऱ्या असं मी म्हणतो. नाही, पण तुरुंगातून ते निवडणूक लढतील की उमेदवार बदलला जाईल? अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही. अमोल कीर्तीकरांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना
ठामपणे उभी आहे. हे दहशतवाद दबाव याला झुकणारे आम्ही नाहीत. जे जायचे डरपोक ते निघून गेले. आम्ही लढणारे लोक आहोत. त्यात अमोल कीर्तीकर आहेत. आम्ही लढू आणि वायव्य मुंबईची जागा जी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील. आपकी पार्टी 22 सीटों पे उम्मीदवारों के नाम लिखे आज हमने शिवसेना की तरफ से 22 उम्मीदवारों की घोषणा की है. 17 17 हम 22 लड़ेंगे और 17 की घोषणा की है. आपको पता